नमस्कार. मी भंडारा जिल्ह्यातल्या लाखांदूर तालुक्यामध्ये बलमासूज ह्या दुकानामध्ये आलेले आहे. इथं आल्यानंतर असं लक्षात आलं की अत्यंत कमी वयाचा मुलगा ह्या बिझनेसमध्ये उतरला आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की ही बिझनेस करण्याची संकल्पना किंवा आयडिया कशी आहे. माझं नाव आहे संकेत प्रकाश बनसोड. मी राहता सावरगावचा आहे. म्हणजे माझी धंदा करायची पहिलेपासून आवड होती, पण आपल्याकडे पैसा पाणी तर तेवढा काही नव्हता. मग मी कामावर वगैरे जायला लागलो होतो. सेंटरिंगच्या वगैरे कामावर जायचं होतं दादा, पण आपल्याला काही सपोर्ट नव्हता तेवढा. मग पप्पाची तब्येत वगैरे पण खराब झाली होती. कॅन्सर झाला होता पप्पाला. 12 लाख रुपये पण लागले, मुंबईपर्यंत नेला. पण काही नाही, पण वाचले नाही पप्पा वगैरे. मग थोडंसं सिच्युएशन थोडीशी कमी झाली, कर्ज वगैरे झाला अंगावर. मम्मीचा थोडंसा टेन्शन वगैरे राहायचा. मग कोणी काही तेवढा काही सपोर्ट नव्हता. मग थोडंसं वाईट संगतीमध्ये जायचा. मग मी असे थोडे वाईट कामं वगैरे करायचा. कसा घरच्याला पण टेन्शन माझ्यामुळे. कसा दादा वाईट संगतमध्ये जाल तर तुम्हाला काही म्हणजे काही असा काही भेटत नाही दादा, वाईट संगत करून, काही वाईट कामं करून. त्याच्यामुळे मी असा थोडा पहिलेपासूनच माझी इच्छा होती का बिझनेस करायचा आहे म्हणून, पण पैसा पाणी नव्हता आपल्याकडे. मग थोडा कामावर वगैरे जायचा. मग थोडं पैसे वगैरे जमा केलं. मग मम्मीकडून थोडे 12 साल काढलो ना, ते गट वगैरे राहतात ना गावामध्ये, तिथून पैसे वगैरे काढलं. पहिले आम्ही 30,000पासून स्टार्ट केलं. शॉप आपली पहिले रोडावर होती, मग पवनी फाट्यावर नाही का, तिरुमला बारच्या जवळ आपली शॉप होती. तिथं मग थोडंसं सेटअप वगैरे चालू करून मग इथपर्यंत पोचलो दादा मी. आता थोडा चांगला वाटते. आता तुमचा पण सपोर्ट आहे आपल्याला, असाच तुम्ही सपोर्ट राहू द्या मला. पण कसं आहे दादा, धंद्यामुळे सगळं काही मिळू शकते. कसं आता नोकरी तर कोणाला लागत नाही, असं लागतात म्हणा, असं काही नाही आहे. पण कसं धंद्यामध्ये जो मजा आहे, कोणाची आपण गुलामगिरी करून नाही. आपल्याला जर कुठं फिरायचं वगैरे राहिलं तर आपण धंदा आहे आपला, कधीही बंद करून जाऊ शकतो. कारण नोकरीवाला कसा तुला तो फोर्सच करेल दादा, तू त्याच्या दबावाच्या खालीच राहशील. कसा तुला कोटी वगैरे जाऊ नाही देणार तो, असं राहते. असं आहे बिझनेस. कसा आहे आपल्या मनाचा राजा आहे. त्याच्यामुळे बिझनेस करा दादा. बिझनेसमध्ये एवढा छान आहे. जे कसं पहिले मला इज्जत नव्हती भेटत, कोणी गावामध्ये असा बसल्यावर असे म्हणत होते लोक, टोमणे मारत होते, तू जिंदगीमध्ये काय नाही करू शकत. आता तेच लोक मला म्हणतात का दादा, का माझ्या मुलाला आपल्यासोबत ठेवा ना. बघा, हे होती बिझनेसची कला होती ना. हा पॉवर आहे दादा बिझनेसचा. येणाऱ्या युवा पिढीला म्हणजे असे बरेचसे लोक आहेत असे की जे शिक्षण घेतात खूप, पण त्यांना जॉब लागत नाही, ते डिप्रेशन मध्ये जातात. तू त्यांच्यासाठी एक युवक म्हणून काय सांगणार. मी त्यांना सांगते, तुम्ही मला कॉल करा. माझा इंस्टाग्रामला पेज आहे बलमासूज म्हणून, का तुम्ही मला फॉलो करा आणि तुम्ही मला मॅसेज करा दादा, मला सपोर्ट करा. मी तुमचा सपोर्ट करीन दादा. मी तुम्हाला काही अडचण असेल तब मी सपोर्ट करीन तुम्हाला. न कधी काल तुम्हाला काही सिच्युएशनमुळे काही लागला तरी मी सपोर्ट करीन तुम्हाला. काही धंद्यामध्ये वगैरे परेशानी येत आहे तरी मी तुम्हाला सपोर्ट करीन. आता लोकांचं असे समजूत आहे की बिझनेस करायला खूप लाखो रुपये खर्च येतो. आता तू एवढं मोठं तुझं दुकान टाकलं, तुझं काय मत आहे. आता खरंच लाखो रुपये नाही. इच्छाशक्ती असली तर अगदी थोडक्यामध्ये सुद्धा बिझनेस करू शकतो. हो, होऊ शकते ना. कसं आपण पहिले रोडावर दुकान चालू करायचं. एका खट्टीला चाड वगैरेचं कसं रेंट वगैरेचं बुक खूप भाडं आहे. पगडी वगैरे लागतात. 50,000 रुपये पगडीचं आहे आपल्या इकडे लाखांदुराकडे. त्याच्यामुळे कसं छोट्यापासून तो मोठा होत जाते. छोट्यापासून स्टार्टिंग करायचा. त्याच्यामुळे एका खट्टीला मोठं स्वप्न नाही बघायचं. कसं आता तुम्ही बघतच आहे माझ्या व्हिडिओमध्ये, मी छोट्यापासून स्टार्ट केला. आता मी इथं आहे चाडमध्ये, पण तुम्ही पण येऊ शकता. असं थोडं धंद्यामध्ये आवड पाहिजे दादा, बिझनेस करायची कला पाहिजे. कसं तुम्ही लाजणार ना तर बिझनेस कधी होऊ नाही शकणार. यामुळे सांगतो का तुम्हाला का बिझनेस करा, काही ना काही आपल्या स्वतःचा व्यवसाय करा. यामुळे सांगतो का तुम्ही काहीतरी करा, बिझनेस करा. तुला आता बिझनेस तुझा किती मोठा करायचा आहे. माझं तर खूप मोठा करायचा आहे. आता तुमचा सपोर्ट पण पाहिजे आपल्याला. कसं आता तुम्ही सपोर्ट कराल तर मी आता एवढीचे माझी 22 वर्ष वय आहे. 22 वय आहे दादा. त्यामुळे आता तुम्ही सपोर्ट कराल, तुम्ही लहान भाऊ समजून, तर मी सामने जाऊन अजून खूप मोठा व्यवसाय वाढवू शकते. तुमच्या आईचा किती सपोर्ट आहे तुम्हाला बिझनेस. आईचा खूप सपोर्ट आहे. माझी आई माझ्या दुकानामध्ये पण राहते. कसं पहिले फॅमिलीवाले काही सपोर्ट नव्हते करत आम्हाला. आमच्या पहिले पप्पाची तब्येत खराब झाली होती तर कोणी फॅमिलीवाले येत नव्हते. आता ते लोक फोन करतात का कसं या नाही विसरल्या, असं तसं काही नाही राहत. सगळ्यांची वेळ येते दादा. कसं ते लोक माझे मित्राने एकच सपोर्ट केलं. अभिषेक भागडे नाव आहे गावातला. त्यानं मला वाईट संगतीमध्ये, पहिले माझे मित्र होते ते वाईट संगतमध्ये न्यायचे. तो कसा मित्र होता बढियापैकी. मला सांगितलं का दादा म्हणे, मी गाडी घ्यायला निघलो होतो हवाबाजी करायसाठी लाखांदूरमध्ये. पण मी काही, तो म्हणत होता गाडी घेऊन का करशील, तुझ्या पप्पाची तब्येत खराब झाली, मम्मीवर अजून बोज बनशील. कसा मम्मीला पण तकलीफ व्हायची, मी बाहेर वगैरे फिरायचं. कसं वाईट संगतीमुळे नाही का, कसं तर आहे ते तुम्हाला समजलं असेल.
पण कसा एक मित्र पण चांगला भेटला पाहिजे लाईफमध्ये, त्याच्यामुळे मी इथं आहे. मित्रामुळे पण इथं आहे, घरच्यामुळे पण इथं आहे. त्यांच्यामुळे सपोर्ट आहे त्याचा, मित्रांचा पण सपोर्ट आहे. आपले सगळे मित्र चांगलेच आहेत, पण त्याची गोष्ट अलग असू, त्यानं मला इथपर्यंत आणलं, त्याच्यामुळे धन्यवाद दादा. माझी मम्मी आहे, माझी मम्मी मला खूप सपोर्ट करते बिझनेसमध्ये वगैरे. जर मी कुठं बाहेर वगैरे गेला तर मम्मी सांभाळते. तुम्ही पण येता तर मम्मी पण राहते ना, तर तुम्हाला बढिया दाखवते ना वगैरे बढियापैकी. माझी मम्मी खूप मला सपोर्ट करते, सगळं सांगते मला, असा कर दादा तसा कर म्हणून. दादा मम्मीचा खूप सपोर्ट आहे मला. पप्पाची काही कमी पुरी होऊच नाही देत, पप्पाची की नाही आठवण नाहीत. मम्मी आहे ना माझ्या सपोर्टसाठी, चांगला आहे मला. पप्पाची वगैरे काही आठवण नाही.